नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर वीणा गणोरकर. या व्हिडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मी होमिओपॅथी फिजिशियन आणि आहार तज्ञ. आज आपण जाणून घेऊया लिपिड प्रोफाईलमध्ये ट्रायग्लिसराईडची लेवल तुमची वाढलेली आहे का? ट्रायग्लिसराईड्स काय आहेत? तर हे रक्तामध्ये असणारे फॅट्स आहे, जे कार्बोहायड्रेट्स अनयूज्ड असतात, ते फॅटच्या स्वरूपामध्ये रक्तामध्ये स्टोअर केल्या जातात. तर हे याची नॉर्मल लेवल जी आहे ती 150 mg/dl आणि बॉर्डरलाईन हाय जी राहते ती अबाउट 200 आणि हाय रिस्क जे राहतात ते अबाउट 250. तर ह्याचा सगळ्यात जास्त धोका असतो हृदयविकारासाठी आणि पॅनक्रियाटायटिस याच्यामुळे होऊ शकतो. त्यामुळे आपले ट्रायग्लिसराईड्स हे नियंत्रणात ठेवलेले अतिशय आवश्यक आहे. सामान्यपणे असा समज आहे की तेल किंवा तूप याच्या अतिरिक्त सेवनामुळे ट्रायग्लिसराईड्स वाढतात. पण याचे खरे कारण असेही आहे की अतिरिक्त कार्बोहायड्रेट कन्झम्पशन, जे की रिफाईंड फ्लावर म्हणजेच मैदा, त्याचप्रमाणे त्याचे सगळे काही जे आयटम्स असतात जसे बेकरी प्रॉडक्ट्स, ब्रेड, बिस्किट, टोस्ट, पॅनकेक, शुगरी ड्रिंक्स, एअरेटेड ड्रिंक्स, कोल्ड ड्रिंक्स, ज्याच्यामधून अतिरिक्त साखरेचं कन्झम्पशन होते, ते कार्बोहायड्रेटच्या फॉर्ममध्ये त्याचं फॅटच्या स्वरूपात रूपांतर हे केल्या जात असते. तर त्यामुळे आणि जर आपल्यामध्ये व्यायामाचा अभाव असेल तर ह्या कॅलरीज आपल्या खर्च केल्या जाणार नाहीत आणि ह्या स्टोअर केल्या जातात. ह्याच्यामुळे हे सगळे आजार आपले वाढतात. त्यामुळे ट्रायग्लिसराईड्सला नियंत्रणात आणणे खूप आवश्यक आहे. इफ यू फाइंड दिस इन्फॉर्मेशन more useful, then you can like, share and subscribe. Dr. Veena's Homeopathy and Diet Clinic, Jayatara, Nagpur. Thank you.